सकाळची वेळ होती. कोणी नुकतंच उठलं होतं, कोणी आपल्या कामाला निघालं. रोजचा दिनक्रम सुरू होतो. तोच परिसरात खळबळ उडाली. नागरिकांची झोप उडाली. आतापर्यंत ज्याच्याबद्दल ऐकत होतो तोच समोर उभा होता. लोक त्याला पाहण्यासाठी आडोसा पकडत होते, तर तो भर वस्तीतून पळत होता. अहिल्यानगरमध्ये सकाळी सकाळी एकच खळबळ उडाली. बिबट्या आला रे, बिबट्या आला. लोकांच्या काळजात धस झालं. काहींनी दारं लावून घेतली, कुणी पटापट सामाजिक कार्यकर्त्यांना फोन फिरवले. बिबट्या आला. सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभाग आणि पोलिसांना भर वस्तीत बिबट्या घुसल्याची माहिती दिली. अहिल्यानगर शहरालगतच्या भिंगार परिसरात सकाळपासून बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. त्याला पाहायचंही होतं, पण हल्ला केला तर या भीतीपोटी सगळे घाबरून होते. अखेर पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी आले तेव्हा जीवात जीव आला. वडारवाडी नागर देवळे भागात त्याचा वावर दिसून आल्यानंतर पोलीस आणि वन विभागाला तातडीने पाचारण करण्यात आलं. 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बंद पडलेल्या घरात अडकलेल्या या बिबट्याला यशस्वीपणे पकडण्यात आलं आहे. भर नागरी वस्तीत बिबट्यानं शिरल्यानं भिंगार परिसरात एकच खळबळ उडाली होती. सध्या बिबट्या हनुमान मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळताच कॅम्प पोलीस आणि नगर तालुका पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान नागरिकांनीही सतर्कता दाखवत वन विभाग प्रशासनाला माहिती दिली. भिंगार परिसरात पहिल्यांदाच नागरी वस्तीत बिबट्या आढळल्याने नागरिक भयभीत झाले होते. अखेर बंद घरात अडकलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने भूल इंजेक्शन देऊन सुरक्षित ताब्यात घेतले. बिबट्या घरात अडकलेला होता. वन विभागाच्या मदतीने त्याला भूल देऊन सुरक्षित पकडलं. सध्या बिबट्या पूर्णपणे सुरक्षित आहे. अचानक बिबट्या दिसल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं. प्रशासनाने वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आणला बिबट्याला बाहेर आहे बघा, तो बिबट्या तो पाळण्याचा प्रयत्न. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.